नमस्कार मंडळी, आशू फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पाहता, ही आहे मेथीची वडी म्हणजेच मेथी वडा. शक्यतो हा पावसात पदार्थ जास्त बनवला जातो, पण थंडीतून देखील गरमागरम मेथीचे वडे खायची मजा पण वेगळीच असते. त्यामुळे ही स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी. इथे मी मेथी व्यवस्थित अशी पाण्यात धुवून घेतलेली आहे, पाहू शकता. त्यानंतर आपण इथे उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत. इथे मी कांदा 2 घेतलेला आहे. त्यानंतर हळद, मीठ, मसाला आणि धना पावडर 1-1 चमचा. त्यानंतर इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. अर्धी वाटी घेतलेली आहे. 1 वाटीची अर्धी वाटी घेतलेली आहे आणि इथे जो बेसन आहे हा पण पूर्ण 1 वाटी घेतलेली आहे. त्यानंतर इथे थोडं थोडं करून जे पीठ आहे आता आपण ते थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे आणि त्याचबरोबर जे आपण पीठ यूज केले आहेत ते थोडं थोडं पाणी टाकून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदाच पाणी टाकू नका, थोडं थोडं कन्सिस्टन्सी बघून की पाणी टाका, म्हणजे ते मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला पाहिजे आहे तसं त्याची कन्सिस्टन्सी होईल. पाहू शकता इथे मी व्यवस्थित असं जे पीठ आहे हे मळून घेतलेलं आहे. मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे, पाहू शकता. आणि हो मंडळी, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आता इथे आपण जो आपला पॅन आहे त्यामध्ये तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे जे वडे आहेत ते आपण सोडून घेऊया. पाहू शकता व्यवस्थित जे तेल आहे हे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये जे वडे आहेत हे आपण आता सोडून घेत आहोत. त्याचबरोबर मंडळी, जर तुम्ही इंस्टाग्रामला मला अजून देखील आशी फूड कट्टा या पेजला फॉलो केलं नसेल, त्याचा जो आयडी आहे तो मी ह्या व्हिडिओच्या खाली मेन्शन करते. तुम्ही नक्की त्या पेजला फॉलो करा. पाहू शकता इथे व्यवस्थित असे जे आपण वडे आहेत हे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या बाजूला आपण पलटी मारून घेऊया. पाहू शकता आपण इथे तांदळाचा जो वापर केला आहे त्यामुळे इथे आपण थोडासा वड्यांना क्रिस्पीनेस येतो आणि त्याचबरोबर इझिली टर्न होतात, चिटकत वगैरे नाही. पीठ पॅनला देखील नाही चिटकले आहे आणि व्यवस्थित असे दोन्ही बाजूने आपण परतवून घेतलेले आहेत. जे वडे आहेत ते व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं. आपले जे मेथीचे वडे आहेत हे रेडी आहेत, पाहू शकता. मला ओपन करून दाखवते मी एक वडा. व्यवस्थित असं जे मेथी आहे किंवा जो वडा आहे हा व्यवस्थित बाहेरून आणि आतून व्यवस्थित शिजलेला आहे, पाहू शकता. इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार ग्रीन चटणी किंवा सॉस सोबत देखील खाऊ शकता. अशा प्रकारे आपले मेथीचे वडे तयार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.